हॅलो मैत्रिणींनो, मी कल्याणी. माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजचे टिप्स देणार आहे. तुम्ही घरामध्ये बसून 15 ते 20,000 महिन्याला कसे कमवू शकतात, कमी वेळेत ब्लाऊज कसे डिझाईन करू शकतात, कसे शिवू शकतात आणि त्याची शिलाई तुम्ही कशी ठरवू शकतात, याच्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण टिप्स दिलेले आहे. पूजा पाटील ताईंची काही दिवसापूर्वी मला कमेंट होती की शिवणकामासंबंधी टिप्स द्या ताई नवीन शिकणाऱ्यांसाठी. तर त्यांच्यासाठी ही सगळ्यांसाठीच हेल्पफुल असा व्हिडिओ आहे. व्हिडिओ स्किप न करता पहा. मी इथे काही माझे शिवलेले ब्लाऊज दाखवत आहे. त्यांची मी कशी शिलाई घेतली आहे, कशी डिझाईन केली आहे आणि त्यानुसार कशी शिलाई ठरवली ते मी तुम्हाला इथे दाखवत आहे. मैत्रिणींनो, खूप दिवसापासून हा व्हिडिओ बनवण्याचा विचार करत होती, तर शेवटी आज मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर इथे शेअर करत आहे. तर या डिझाईन आहेत, या डिझाईन कशा मी बनवल्या आणि त्याची काय शिलाई घेतली मी तुम्हाला इथे तेच सांगत आहे. तर हे पहिलं ब्लाऊज आहे. हे ब्लाऊज मी आत्ताच शिवलं, त्याचं अजून प्रेस पण बाकी आहे. तर हे कटवर्कची लेस आहे, पायपिंगला लावलेली आहे मी आणि इथे त्रिकोणी गळा घेतलेला आहे आणि त्यालाही मधून लेस लावलेली आहे या पद्धतीने. त्याच्यानंतर खाली मी इथे बो घेतलेला आहे आणि त्या बोला पण ती लेस लावून घेतलेली आहे आणि खाली त्याला असं ह्या 2 रिबीन लावलेल्या आहेत बोला. तर मध्ये पण पट्टी लावली, त्याला लेस लावून लटकन लावलेले आहेत आणि ही डिझाईन खूप सुंदर असं ब्लाऊज डिझाईन इथे तयार झालेली आहे. तर हे ब्लाऊज शिवायला मला 1 तास लागला होता. याची शिलाई मी 250 रुपये इथे घेतलेली आहे. तर हे ब्लाऊज आहे 2 नंबरचं. हे 6च्या साईजचं बिग साईजचं ब्लाऊज आहे. याला मी कटवर्कची गोल अशी कटवर्कची गोल्डन कलरची लेस लावली, कमरेच्या साईडने लावलेली आहे. त्यानंतर कुराडी शेपचा गळा घेतला आहे आणि 2 लेअर खाली लावून अशी ही गळ्याला सुंदर पॅचवर्कसारखी या लेसपासून डिझाईन झालेली आहे. हे ब्लाऊज शिवायला मला 1 तास लागलं. बिग साईजचं ब्लाऊज होतं. तर याची शिलाई मी 200 रुपये इथे घेतलेली आहे आणि फिनिशिंगमध्ये इथे हे ब्लाऊज डिझाईन झाली आहे. तर हे आहे 3 नंबरचं ब्लाऊज. तर हे ब्लाऊज पण खूप सुंदर असं इथे झालेलं आहे. पानशेप गळा घेतलेला आहे, त्याला लेस लावली आहे, कमरेच्या साईडने झालरची लेस लावलेली आहे आणि त्याला शॉर्ट अम्ब्रेला स्लीव शिवलेली आहे आणि त्या स्लीव्जला इथे पिको करून घेतलेला आहे साईडने. तर ही या ब्लाऊजची शिलाई मी 250 रुपये घेतली. तुम्ही जर ब्लाऊजला शॉर्ट अम्ब्रेला स्लीव्ज शिवायला आली, तुमची ब्लाऊज शिलाई जी असेल त्याच्यात तुम्हाला 50 रुपये ॲड करायचे आहेत शॉर्ट अम्ब्रेला स्लीव्जचे. तर मी इथे ह्या ब्लाऊजचे 200 घेते, त्याच्यात शॉर्ट अम्ब्रेला स्लीवचे 50 ॲड केले, असं 250 रुपये शिलाई इथे घेतलेली आहे. याला मला 1.5 तास या ब्लाऊजला लागलेला होता, कारण याला पिको पण करायचा होता, त्याच्यामुळे मला इथे 1.5 तास या ब्लाऊजला लागलेला आहे. त्याच्यानंतर हे आहे 4 नंबरचं ब्लाऊज. तर हे पण बघा खूप सुंदर अशी सिंपल अशी डिझाईन आहे. कुराडी शेप घेतला आहे, फ्लावरची कटवर्कची लेस आहे गोल्डन कलरची, ती लावून घेतली आहे कमरेच्या साईडने पण. आणि हे जे आहे हे प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे. हे डेली वेअरची साडी आहे, अगदी सुळसुळीत अशी साडी आहे, पण बघू शकता किती फिनिशिंगमध्ये इथे प्रिन्सेस कटचे म्हणजे ब्लाऊज झालेला आहे. तर या ब्लाऊजची शिलाई मी 200 रुपये इथे घेतलेली आहे. त्यानंतर हे आहे 5 नंबरचं ब्लाऊज. याला पण पानशेप गळा घेतलेला आहे आणि या पद्धतीने लेसनेच डिझाईन केली आहे. डबल लेअर करून घेतले, कमरेच्या साईडने लावलेली आहे गोल्डन कलरची लेस. साडी आणि सूट होईल अशीच आपल्याला इथे लेस लावायची असते. तर ह्या पण ब्लाऊज जे आहे हे प्रिन्सेस कटमध्ये शिवलेलं आहे. या ब्लाऊजची पण शिलाई मी 200 रुपये घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता हे प्रिन्सेस कटचे ब्लाऊज किती फिनिशिंगमध्ये इथे झालेलं आहे. किती छान असा प्रिन्सेस कटचा इथे पप आलेला आहे. तर हे 32 साईजचं ब्लाऊज आहे. आता त्यानंतर लास्टचे आहे आपली 6 नंबरचं ब्लाऊज. तर हे गोल्डन कलरची साडीवरचं ब्लाऊज आहे, गोल्डन कलरचं ब्लाऊज आहे. तर हे सिल्कचं कापडचं आहे. या ब्लाऊजचं जे कापड होतं ना ते सिल्कचं आहे. तर हे बघा, ही तर मी ह्या ब्लाऊजला पान आकार दिलेला आहे गळ्याला आणि इथे हे त्रिकोण केलेले आहेत, ते मी लावून घेतलेले आहेत. त्यानंतर बघा मैत्रिणींनो, इथे मी या गोल्डन कलरची लेस लावली आहे. त्यानंतर इथे फ्लावरची गोल्डन कलरची कटवर्कची लेस डबल लेअर लावली. त्याच्यानंतर कमरेच्या साईडने पण इथे खालून फ्लावरची कटवर्कची लेस लावून घेतलेली आहे. अगदी कमी वेळेत आणि इथे ही ब्लाऊज डिझाईन झालेली फिनिशिंगमध्ये झालेली आहे आणि ही डिझाईन खूप सुंदर दिसते. माझ्या प्रत्येक कस्टमरने ही डिझाईन 2 ते 3 ब्लाऊजवर केलेली आहे. मी हे ब्लाऊजची डिझाईन
ब्लाऊजचा पण एक व्हिडिओ इथे चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो पण तुम्ही नक्की बघा. हे माझं 34 साईजचं ब्लाऊज आहे आणि मी हे कटोरी ब्लाऊज शिवलेलं आहे. याची शिलाई मी फक्त 200 रुपयेच घेतलेली आहे. जितका सोपं जर डिझाईन असेल तर त्याप्रमाणे इथे आपण शिलाई लावू शकतो. या ब्लाऊजला मला अर्धा पाऊण तास लागलेला आहे मैत्रिणींनो. तर खूप सुंदर असं इथे ब्लाऊज डिझाईन झालेलं आहे. तुम्ही पण ह्या पद्धतीने ब्लाऊज डिझाईन करू शकता. तुम्ही जर घरात बसून शिवणकाम केले तर ते तुमच्यासाठी सोयीस्कर असतं. काही वेळेस उठ बस होते, काही वेळेस होत नाही. तरी पण तुम्ही घरामधून 8 ते 9 ब्लाऊज सहज शिवू शकता जर तुम्ही नियोजन व्यवस्थित केलं तर बघा मैत्रिणींनो, या पद्धतीने तुम्ही लेसपासून सुंदर डिझाईन बनवू शकतात की तुम्ही असं भारीच डिझाईन बनवली पाहिजे असं काही नाही आहे. भारी डिझाईन बनवली तेवढी शिलाई आपल्याला मिळत नाही. त्याच्यामुळे आपण या पद्धतीने कमी वेळेत अशी ही डिझाईन बनवू शकतो. आणि भारी बनवायची असेल तर कस्टमरला स्पष्ट त्या पद्धतीने सांगायचं आहे. आणि या पद्धतीने पण तुम्ही ब्लाऊज शिवले, लेसपासून डिझाईन केली तर महिन्याला सहज तुम्ही 15 ते 20 हजार कमवू शकतात. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला आवडला असेल तर लाईकही करा. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.